कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस झालं हो. मगाचपासून ऐकून घेतोय म्हणून किती बोलाल तुम्ही. हद्द केलीत तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या पोरीला बॅड म्हणताय तुम्ही. गळाला लावायचे संस्कार नाही तो आमच्या मुलीवर. शिक्षिका आहे ती, इंडिपेंडंट मुलगी आहे ती. माझी मुलगी तुमची सून आहे हो. तुम्हाला असं बोलायला लाज वाटली पाहिजे. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल ही अशी भाषा. खबरदार, अक्षराबद्दल एक शब्दही बोललात ना तरी बघा. ए थेरड्या, तू तुझी अक्कल इकडे पाजळू नकस बर का. तू तुझ्या घरला जा, तिकडे अक्कल पाजळ, इकडे नाही. आणि काय म्हणलास र, सोन्यासारखी पोरगी हाय, गरीब घरची पोरगी हाय, मग गरीब घरी दिलीस नाही नव? पटवलासच नव गडगंज पोरगा. गडगंज घरातच लावून दिलंस नव तू तुझ्या पोरीचं लगीन. जास्त टिमकी वाजवायची नाही बर का. आणि मी बोलणार, मी तिला बोलणार, पिढा बोलणार, अवदसा बोलणार, व्याज बोलणार, काय बी बोलणार. तुझं काय काय करशील तू? बोल की काय करशील? दुर्गेश्वरी मॅडम, माझे बाबा सभ्यपणे बोलतायत तुमच्याशी. तुम्ही तुमची पायरी सोडून बोलू नका. ए चल गे, आली मोठी पायरीवाली. तू तुझी पायरी वळखायचीस हा? एवढा माज आहे तुला तर कशाला आलीस ग नाक घासा तिकडं? तुमचं घर सोडलं ते सोडलं. मला सांगा, तुमची एकदा तरी आठवण काढली का ताईने? नाही. तुम्हाला एक कॉल केला? नाही. तुम्हाला भेटली किंवा तुमच्याशी बोलली ती काही? नाही. कळत नाहीये का जिजू तुम्हाला? हे बघा, मी हे तुम्हाला सगळं सांगते कारण मला असं वाटतं की तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून. कसला त्रास? जिजू, तिच्या मनात तेवढंच नाहीये जेवढं ती दाखवतीये. त्याहून खूप जास्त आहे. आणि आता तर काय, तो मदन आलाय. तिला तिचा बेस्ट फ्रेंड मिळालाय बोलायला. आणि तो कसा ताईसारखाच सुशिक्षित, एलिट आहे ना. ते काय भानगड आहे? एलिट फिलिट काय भानगड आहे? मला काय मास्तरीत माहिती पण काय कवा बोलले को काय एलिट काय विषय यो? जिजू आहो, ती बोललीच कुठे आहे तुमच्याशी तो एलिट आल्यापासून. ढकलताय काय तिला? मॅनर्स वगैरे आहेत का नाही तुम्हाला? हा, पुन्हा तिला हात लावायचा नाही अजिबात. बया, लई बोलतो यो म्हातारा. सारखी आपली टिव 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 टिव. आणि मॅनर्स? कुणाला मॅनर्स नाहीत? मला का तुला? मला मोठा मॅनर्स वाला. हात लावणार मी तिला. काय करणार तू? मारणार मला? लई बोलायला लागलास ना तू. जी वळा वळा फिरायला लागली तुझी. नीट उभा बी राहता येत नाही थेरड्याला. आणि मस्ती बघा अंगात ह्याची. ए थेरड्या, लायकी आहे का रे तुझी आणि तुझ्या पोरीची? बस गप्प राहा आता. माझ्या बाबांना आता एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर बोलणार. तुला बी बोलणार आणि त्याला बी बोलणार. कारण लायकीच नाही तुमची आमच्या दारात यायची. बस बस करा. तिची लायकी काढण्या एवढी तुमची पात्रताच नाहीये. अशिक्षित आहात तुम्ही, हे तुम्ही दाखवून दिलं. हो, शिक्षण नाही काढायचं आमचं. आम्ही अशिक्षित असून बी तुमची पोरगी दिलीत ना या घरात. ताई, अगं त्यांनी पैसा बघून पोरगी दिली. नाही तर काय, इकली नव पोरगी त्यांनी. बस बस करा. वाटेल ते बोलू नका. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज.
ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे. खरं सांगते, त्यांना ना लहानपणी चिडवायचे आणि दुसरेच काय, आम्हालाही असंच वाटायचं की ताई आणि त्या मदनचं लग्न होईल म्हणून. पण पुढे तो परदेशात शिकायला गेला. मग काय, त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. ताई त्याला इकडनं पत्र पाठवायची, तो ताईला तिकडनं पत्र पाठवायचा, अगदी रेग्युलरली. पण मग पुढे त्यांनी तिथे सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ताईला तर इथेच राहायचं होतं. म्हणून मग ताईने त्याचा नाद सोडला आणि कमलशी सूत जुळवलं. नाही 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 नाही. हो जिजू, तुम्हाला पटत कसं नाहीये? बरं जाऊ दे, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना. इथेच थांबा, मी त्यांची पत्र घेऊन येते. थांबा. तुम्ही शांत व्हा, बसा इकडे. या या बसा इकडे. हं? शांत व्हा तुम्ही अजिबात बोलू नका. तुम्ही काही बोलू नका, यांच्याशी मी बोलते. अगं काय बोलणार आहेस तू? हा, यांची बोलायची पद्धत बघितलीस का? काय ती भाषा, ती पण तुझ्यासाठी. अगं या घरची लक्ष्मी आहेस तू आणि विकली म्हणे. आमची मुलगी आम्हाला जड नाहीये. नाही नव, मग घेऊन जा की तिला घरला आणि ठेवा आयुष्यभर तिकडच. अक्षरा, अगं, या माणसांबरोबर कशी राहणार आहेस तू? यांना बोलायची सुद्धा पद्धत नाहीये. अगं, शिक्षण तर नाहीच, पण माणुसकी देखील नाहीये. अगं, संस्कार नाहीयेत हे कळतं यांच्या बोलण्यावरून. यांच्यापेक्षा ना जनावरं बरी. मग लावून द्या की जनावरांशी लगीन तुमच्या पोरीचं. आता तुम्ही तोंड बंद ठेवा. ए थेरड्या, आमच्याच घरात येऊन मला तोंड बंद करायला लावतोस? ही नाशक उलट्या हाताची गुरगे. जीजू, ही ती पत्र आहेत. हो दे. प्रिय अक्ष, प्रिय अक्ष, वेगळ्या कोणाचं आहे वाटतं? हो, म्हणजे ताईला तो लाडाने अक्ष म्हणतो. हां हां. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.